काय निळोबारांचा अधिकार आहे महाराज. देवाला धारेवर धरण्याची ताकद, देवाला देवाला येथे तुझं लागी प्रार्थिल्या वाचून, काय ताकद आहे गुरुजी. मुठभर पैसे ज्याच्याकडे आहेत का तो कोकण्या मशिवानी तन तन करी, तू कोकण्या मशिवानी तन 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 कर तू. या सगळ्याला कोण्या दिवशी बटन दाबून मारायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप आहे. त्याला या अवस्थेत बोलणं साधी ताकद आहे महाराज, आचरणाची ताकद आहे. वारकरी संप्रदायात सर्वात मोठा तो व्यक्ती असतो बुवा ज्याला जास्त अभ्यास येतो नाही, जास्त पक्वाद वाजिता येतो तो नाही. गुरुजी माफ करा, ज्याला जास्त गाता येतं तो नाही. गुरुजी ज्याच्या कीर्तनाला जास्त लोक येते तो नाही. ज्याच्याकडे आचरणाचं कार्ड गोड आहे तो मोठा आहे. विठाला विठाला काही नाही. माणसं जमणं, पैसे जमा करणं, लोकांना एकत्रित आणणं असं काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कशालाही जमतेत लोक, कुठेही जमतेत. आमच्या बाजूला इस्तेमा झाला मुसलमानाचाच असतो ना, तर 350 एकर जमीन लागली इस्तेमाला. किती मुसलमान असते आले असतील पहा. आणि मग तुम्ही गंधावाली एखाद्या जागेवर लय जमता, काय इतक्या उड्या हाणता पक तुटलेल्या कोंबड्यावानी. विठाला विठाला तेव्हा सप्ताह किती खर्च झालाय आणि किती मंडप मोठा होता आणि किती लोक आले ते सांगूत नका. या खर्चात किती बायकांनी तंबाखू सोडली ते सांगा. याला टाळ्याच वाजिता का? आणि तुमच्या भरवीर खुर्द नगरीतील किती पोरांनी, नव्या पोरांनी माळ्या घातल्यात ते सांगा मला. तुळशीच्या माळा कोणी घातल्यात ते सांगा. नाही तर तुम्ही एवढा मोठा सप्ताह करता, 1 2 आणि 3, तुम्ही 3 लोकायला मोठं करायले. तुम्ही असेच उपरनं झटकिलं की चले जा. विठाला विठाला विठाला. फारसं काही महत्व नाही, तुम्हाला गुण यावा. जमीन 300 एकर एक जणाकडून त्यानं सांगितलं महाराज दूध घ्यायला या. तर येतो. त्याच्या घराजवळ गेल्याच्या नंतर त्याच्या हातात उंदीर झाल्यावर थैली होती. अरे चल म्हणलं, मी काय बोके आहे काय दूध प्यायला. जमीन 300 एकर तू येतं एक गाय नाही, लाज वाटायला पाहिजे. पुढ्यातलं दूध आणतो. 300 एकर जमीन असून जर राशनच्या गव्हाला लाईनला लागत असेल, 300 एकर जमीन असून राशनच्या दुकानाला गहू घ्यायला लाईनला लागत असेल तर जळो त्याचं जिनं. मग एवढा सप्ताह होऊन जर तुम्हाला गुण येत नसेल तर काय तुमच्या खर्चाला किंमत आहे. विठाला विठाला अरे आज 19 फेब्रुवारी आहे. तुमच्या परिसरातले महात्मे त्यांच्या पवित्र करकमल आणि कलशाची पूजा होणार आहे. गुरुवर्य माधव बाबा, तुमचा इगतपुरी हा सामान्य भाग नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या दरबारात तुमच्या या परिसराचं नाव कोरलेलं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मण बाबा इगतपुरीकर सामान्य नाहीत महाराज तुम्ही माणसं. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट, हे स्वभावच असतो माणसाला. स्वभाव. इतक्या पवित्र परिसरातली लोक आहात. तरुणांनो, एक विनंती करेल तुम्हाला. माझ्या छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी माझ्या हातानं घालू नका. माझी ती योग्यता नाही, माझी ती पात्रता नाही, माझी ती लायकी नाही. पण गुरुवर्य माधव बाबांच्या हाताने निश्चित त्या दिवशी किमान 11 तरी पोरांनी माळा घाला. माझ्या छत्रपती शिवरायांना आनंद वाटेल, आनंद वाटेल, आनंद वाटेल. चला पुन्हा एकदा राजेंना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि अभंगावर येतोय. विठाला विठाला विठाला. काय असेल असं संतांकडे की जेणेकरून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा वानो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. या भूमंडळावर संत थोरे 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 संत थोरेत. महाराज भैरवनाथाच्या दर्शनाकरता जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन ते संतांनी केलंय. भगवान शिवजीच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मार्ग संतांनी दाखवला. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता जा असं आपल्याला संतांनी मार्ग दाखवला. इतकी मोठी संत भूमंडळात आहेत. साधू थोर या कलियुगामध्ये साधू थोर आहे. प्रचंड व्याप्ती आहे संतांची. वा. गुरुजी माईक दिलंय, त्याच्या खिशातला मोबाईल केवढ्याचा आहे सांग रे, सांग केवढ्याचा आहे, पक्का सांग. मला जरी नसला तरी भाव कळवतो बरं. माय काय गोळ्या नाही संपल्या. केवढ्याचा आहे?
15,000चा धोतर 500ला येते रे. अरे तू एका रत्नाच्या बाजूला उभा राहिलास दाद्या. क्या बात आहे, वा. एका रत्नाच्या बाजूला आहेस तू. गायन हा नाही कान नको धरू, फक्त उद्या नेस विठाला विठाला. ऐकल गुरुजी, ते वासरू गायचं ते पालन करील, निश्चित करील. वा छान. काय व्याप्ती आहे संतांची. एका बाईला 3 मुलं झाली. 3 मुलं. आपल्या महाराष्ट्रातली ती बाई आहे. 3 मुलं. 2 जरा हुशार होते. हुशार म्हणण्यापेक्षा पैसे कमीणारे होते. आणि एक थोडा काम प्रचंड करायचा, पण काम केल्याच्या नंतर त्याला पैसे मागता येत नव्हते. असा मठ्ठ विचाराचा होता. मठ्ठ नाही म्हणणार, माफी मागतोय. प्रांजळ विचाराचा होता. आणि जग प्रांजळ माणसाला पैसे देत नाही. लोणी जर काढायचं असतं ना मडक्याचं विकास राजे, तर बोटच आडवं करावं लागतंय. सरळ बोट घातल्या लोणी चिटकतच नाही. म्हणून एक मन आहे, लोणी जर घ्यायचं असेल तर बोट आडवं करावं लागतंय. प्रांजळ माणसाला देत नाहीत कोणी. महाराज ते 2 पोरं काम कमी करायचे, पण बोलबच्चन जास्त होते. घरी पैसे घेऊन यायचे, मायबापाला आवडे. हे काम जास्त करायचं, पण पुढचे माणसं याला भेट नव्हते, काही देतच नव्हते. मायबापानं हाकलून दिलं. काय त्यांचा महिमा वारंवार. साधूचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. किती मोठा दर्जा आहे साधूचा. आई वडिलांनी हाकलून दिलंय. जिथं आई वडील हाकलून देतात तिथं गावातली लोक कशी टिकू देतात. काढून दिलं. फिरत 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 ती व्यक्ती देहूला आलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य अस्ताला जातो. अशा वेळेला देहूत प्रवेश केला. आणि देहूतल्या मातीत आल्याच्या नंतर महाराज साध्या विचाराचा, भोळ्या विचाराचा माणूस, पण त्याच्या मनाला वाटलं आपलं या गावात काहीतरी भलं होईल. इथं कोणीतरी आपल्याला 2 वेळेची भाकरी देईल, अशी अंतःकरणात विकासराजे भाव निर्माण झाला. सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे. बंद्या गावात चक्कर मारली, पण कोणी भाकरी दिलीच नाही. संध्याकाळची वेळ आहे, दिसायला साधेपणा होता. रात्रीची वेळ आहे, परिचय नाही, खानाखुना नाहीत, ओळख नाही. सगळ्या लोकांना भीती वाटत होती. दाम थाट माणूस होता, पण आपल्याकडे दारात कसा थांबवा. काही म्हणायचे नाही. पुढं व्हा, पुढं व्हा, पुढं व्हा, पुढं व्हा, पुढं व्हा, पुढं व्हा. समोर जात असताना पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र माय इंद्रायणी माता, त्या मातेचं पाणी पिलेलं आहे. ते तीर्थप्राशन केलं. आणि कुठंतरी मंदिरामध्ये चिपळीचा आवाज येत होता. तुकोबाराय एकटे भजन करत असताना टाळ नसायचा. एक वाक्य. आणि दुसरं वाक्य, कधी कधी तुकोबाराय जंगलात तर डोंगरावर भजन करत असते, तर आपण मग ते डोगडं वाजायचे. त्याच्यातून गुरुजी स्वर याचा. काय काय ताकद असायची, काय अधिकार. पक्षी सुद्धा कुजन करायचे तुकोबारायच्या स्वरात. पक्षी ही सुस्वरे पक्षी. प्रत्येक पक्षाचं आरवणं वेगळं गुरुजी, परी ते तुकोबारायच्या स्वरात कुंजन करत होते. काय अधिकार असेल महाराज मालकांचा देवत्या. काय अधिकार असेल मालकांचा. आणि त्या मालकांचा सुरेल तो गोड साम्रताला लाजवील असा आवाज. त्यांच्या हातातली ती चिपळी, की त्या चिपळीच्या स्वरानं ब्रह्मदेव गुंजार घालायचे. आणि तो आवाज त्या सामान्य व्यक्तीने ऐकला. मंदिरात एक मशाल लावलेली होती. देवाच्या समोर एक दिवा होता. आणि त्या प्रकाशातनं मंदिरामध्ये आत गेले. भीती वाटत होती. तुकोबारायचं ते अध्यात्माचं प्रभावशाली तेज भिंतीला टेकन देऊन तो सामान्य व्यक्ती बसलेला आहे, ऐकत होती भजन. महाराज तुकोबारायचं भजन ऐकत असताना समाधी लागली. आम्हा विठ्ठल जीवन पाठविले. आणि तेच काम केलं की देवाला सुद्धा आनंद वाटतोय. तेच काम केलं की देवाला सुद्धा भाऊ तुम्हाला मृदंगासाठीच पाठविले. अपेक्षा देवाला तुमच्याकडनं ती आहे. चला, समाधी लागली. कालचा दिवस आणि आजचा दिवस पोटात अन्नाचं कण नाही. महाराज काय पुण्यवान असलो, पोटानं जरी भिकारी असेल तरी कान इतके श्रीमंत होते की तुकोबारायचं भजन ऐकायला भेटले. कान इतके श्रीमंत आहे. पोट भिकारी आहे, हलकट आहे पोट त्याचं, लाचार आहे पोट त्याचं.
ज्या पोटाची पर्वा जन्मदात्या माता पित्यांनी पाठ फोडून आल्या भावांनी केली नाही. लहानी होती, हा मोठा होता. इतकं लाचार पोट आहे, पण कान इतके पवित्र आहेत. माझ्या तुकोबरायची वाणी ऐकायला भेटली, समाधी लागली, शांत. कधी कधी त्याचं हृदय हुंदका द्यायचं. तुकोबरायचे स्वर कानावर आदळल्यावर हृदय हुंदका द्यायचे, हृदय. आणि तुकोबरायांनी भजन म्हणता म्हणता बघायचं कोण असेल आज. भजन आटोपलं, विना खुंटीला अडकवला. मंदिरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, चिपळी कमरेला खोसली आणि निघता निघता पाहतात तर भिंतीला टेकन दिलेलं एक भारतस्थ धष्टपुष्ट एक व्यक्ती आहे. कपडे अंगावर साधी आहेत. कोण? अमुक नाव आहे. कुठून आलात? अमक्या गावातून. कुठे जायचंय? माहित नाही. कुठे जायचं आपल्याला? माहित नाही. तुकोबरायच्या लक्षात आला, अरे बेजार दिसते, पडा आजच्या दिवशी ते पडा. परिस्थिती किती नाजूक. महाराज त्याला भूक लागलेली कळालंय, पण घरी काही नाही, घरी काही नाही, घरी काही नाही. तिथंच बसले त्याला गप्पा करीत. थोड्या वेळाच्या नंतर घरून एक व्यक्ती आली. बाबा चला ना. अरे काय गडबड आहे? आम्ही तुमच्यासाठी जेवायची राहिलो होतो. सगळ्यांच्या वाट्याला अर्ध अर्ध पानगा आहे. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतो. अर्ध अर्ध पानग सगळ्यांच्या वाट्याला आहे. महाराज रयतेच्या राजाने स्वीकारलेली गुरुवर्य किती मोठे आहेत मला हे दाखवायचे. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांनी ज्यांना गुरु म्हणून मानले ते किती अधिकारी होते कल्पना करा. अरे माझ्याही लक्षात होतं तुम्ही माझ्यासाठी थांबला असताल, पण हे पण लेकरू उपवासी रे. माझ्या वाट्याचं पानगं घेऊन या. घरी निरोप गेला. आईसाहेबांच्या लक्षात होतं त्यांच्या मनासारखं वागावं लागतंय. आईसाहेबांनी एका भाकरीतली अर्धी भाकरी ते पानगं मोडलं, पालवात गुंडाळलं आणि मंदिराकडे सुपूर्द केलं. तुकोबाराय जवळ बसले. खाय रे राजा, खाय खाय खाय. महाराज माणूस जरी सामान्य विचाराचा असेल तर प्रत्येकाला मन असते. त्याचे डोळे रडले नाही, त्याचं अंतःकरण रडत होतं. मायबापापेक्षा प्रेम करणारी व्यक्ती सापडली. झोप आता, कर आराम. घरी गेले. तुळशी वृंदावनापाशी भजन सुरू केलं. आईसाहेब बाहेर आल्या. धनी मालक. काय ग? चला जेवायला. माझ्या वाट्याची दिली का तिकडं? या ना मालक, या या. महाराज ती आईसाहेब होत्या. त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या धर्मपत्नी होत्या. मालकानं जेवल्याशिवाय पाण्याचा थेंब कधी प्याला नाही, इतकी पवित्र माऊली. काय असेल मिठाच्या खड्यासोबत पानगं खाल्लं. भाजी नाही, चटणी नाही, मिरची नाही, काय नाही. सकाळी स्नान आटपलं, मंदिरात आले. सकाळचं पहाटचं भजन सुरू झालं. महाराजा सामान्य विचाराचा, साध्या विचाराचा, घरच्या लोकांनी हाकलून दिलेला व्यक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या अगोदर आंघोळ करून मंदिरात हजर. गुरुजी भजन आटपलं आणि मग तुकोबरायच्या लक्षात आलं याला काहीतरी द्यावं. आणि तुकोबरायांनी त्याच्या गळ्यात एक तुळशीच्या मंजुळाचा हार घातला. तो हार होता माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवरचा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवरचा तो हार आहे. तो त्याच्या गळ्यात घातला. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवरचा एक नारळ आहे, ते त्याच्या पदरात टाकून दिलं. त्याला इतका आनंद वाटला. आजचा दिवस तुळशीच खाऊ, आजचा दिवस तुळशीच खाऊ, तुळशी खाऊ, तुळशी खाऊ. आणि उद्या दुपारी नारळ खाऊ, उद्या दुपारी नारळ खाऊ. इतकं मन नाचलं त्याचं की देवानं 2 दिवसाचा पांग फेडा आपला. आज दिवसभर हार पुरतय तुळशीचा, पुरते हार, पुरते पुरते पुरते. आणि उद्या दिवसभर नारळ पुरते. पण तुकोबरायांनी या 2च वस्तू नाही दिल्या. त्या नारळावर एक कागद होता आणि त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं आणि देऊन टाकलं त्याला. त्याला हाराचा आनंद वाटला.
नारळाचा आनंद वाटला, पण लिहिलेल्या चिठ्ठीचं आश्चर्य वाटलं. ही आपल्या काय कामाची? ज्याला काम केल्याच्या नंतर दुसऱ्याला पैसे मागता येत नाहीत, कामाचा मोबदला मागता येत नाही, त्याला अभंग वाचता येत असतील का? त्याला शास्त्र वाचता येईल का? त्याला वेद वाचता येईल का? त्याला पुराण वाचता येईल का? हे काय कामाचं आपल्या? त्याने हार आणि नारळ छातीला लावून आपल्या मांडीवर ठेवलं, चिठ्ठी मात्र तुकोबारायाकडे केली. महाराज, मी अंध व्यक्ती आहे, म्हणजे अज्ञानी व्यक्ती आहे, डोळे आहेत मला, पण मला याच्यावरलं काही कळत नाही. हे जर मला कळालं असतं तर माझ्या आईवडिलांना मला परत केलं नसतं. महाराजानं सांगितलंय, हे पण तुला कळल, पण ह्या नारळाविषयी तुळशीविषयी काय भाव ठेवलास? काय नाही म्हणले, हार मी पूर्ण खाणार आहे, दोरा वगळता. दोरा जर सोडून दिला तर हारातल्या तुळशीच्या मंजुळात पानं तर खाणार, पण त्याची देठ सुद्धा खाणार, काही शिल्लक ठेवणार नाही. आणि तुम्ही दिलेलं नारळ उद्या दुपारी फोडून खाईल. 2 दिवसाचं काम झालं. तुकोबारायाने सांगितलं, तुला माहिती आहे हार कुठला आहे? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर. बुटकं भर ज्ञानाचा नाही, 10-5 अभंग पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काड्या घालणाऱ्याचा नाही. ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे राजे. भाषा 56 येत होत्या. 1-1, 2-2 भाषा येणाऱ्याचं भरपूर चाललंय. तर भाषा 56 आहेत, काय ताकद. आणि त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाच्या समाधीवरचा तुळशीच्या मंजुळाचा हार आहे. हे मी दिलेल्या चिठ्ठीची काय विषय करतो? अरे वेद करतल होतील तुला, वेद वेद करतल होतील, शास्त्र करतल होईल. मी मानतो ते पुराण करतल होईल, पहावे पुराणे विचारोने करतल होईल. ज्ञानोबारायाच्या समाधीवरचा हार अहमदाबादच्या सोनारानं घातला होता. अहमदाबादचं सोनार होतं गुजरातचं. काही त्याला अडचण आली आणि त्यानं ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं ठेवलं. नवस नाही केला. नवस ज्या देवायला करतात का ते देव हलकट असतात. मागणी केली गुरुजी, आपण आपल्या देवांना मागण्या करा. नवस करणारे देव जे नवस घेतात का हे भिकारचोट असतात. शेंदरी हेंदरी कोण पूजी, हो शिळ्या तांब्याचे बाहुले केले, हे भिकारचोट देव आहेत. जे ज्याच्या पोटा करता भीक मागून तुम्हाला त्रास देतात, ह्या देवायला नवस. विटेवरच्या मालकाला मागणी, काशीतल्या मालकाला मागणी, हे तेच रूप आहे बरं. हा, ते शिवाचंच अधिष्ठान आहे. ह्या मालकांना मागणी, आळंदीतल्या मालकांना, देहूतल्या मालकांना, पैठणच्या मालकांना मागणी. नवस भिकार चोटायला. पण तुम्हाला भलता ना दे भिकार चोट देव, तुम्हालाही भलती आवडते. दम नाही कीर्तनायला आणि सप्त्यायला, गुण नाही कोणाला. चला, मागणी केली. मागणी माझा शब्द वापस घेतो. दुःख सांगितलं, दुःख सांगितलं, माझा शब्द वापस घेतो. दुःख सांगितलं, माय बापा मी आलोय तुमच्या दारात. महाराज कोण्यातरी दिवशी त्याचं जी अडचण होती ती दूर झाली आणि हुशार सोनार होतं ते. त्या सोनारानं तुळशीच्या मंजुळेचा हार आणि एक नारळ समाधीवर टेकलं आणि घरी निघून गेलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय स्वप्नात जाऊन एक जणाला सांगितलं, हे नारळ आणि हा हार तुकोबारायकडे पाठवा. आणि तुकोबारायकडे एक पंडित गेला, 50 पानं पाठ असणारा पंडित आहे. आचार्य हरिपाठ वस्तेव शास्त्री तुकोबारायकडे गेला. पण ज्ञानोबारायांनी पाठविलता ना. तर देहूतल्या मालकाने त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मंजुळाचा हार घातला आणि ते नारळ दिलं. ते म्हणलं कशाला दिलं? पालकट. आणि काय नारळ? आमच्या घरी तर 50 झाडं आहेत म्हणलं. देऊन टाकलं, आदळलं. फुटक्या नशिबाचं होतं भिकारचोट. ते पंडित फुटक्या नशिबाचं होतं, भिकारचोट. भिकारचोट होतं. हा, निघून गेलं. नशीब याचं उदयाला आलंय. जो पोटाचा लाचार आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली, मंजुळाचा हार घातला आणि ते नारळ देऊन टाकलं. महाराज दिवसभर हार खाल्ला, उपरण्याची वटीच केलती, कोणी काही दिलं नाही. भूक लागली की ते हार, भूक लागला की ते हार, भूक लागली की हार.
सदानंद गुरुजी केळीच्या पानासारखी जी पातळ झाली, प्रकाश गुरुजी केळीच्या पानासारखी, रंभा पत्र जीवा, रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी जी पातळ. काय ज्ञान महाराज. प्रत्यक्ष ब्रह्मकन्या आरूढ झाली. कारण त्या हाराला एक तर तुळशी पवित्र आहे आणि त्यातली त्या समाधीचे स्पंदन त्याच्यात गेलेत. समाधीचा स्पर्श झालाय त्या हाराला, समाधीचा. काय ज्ञानाला कमी असते विकासराजे, प्रचंड ज्ञान. आणि मग लक्षात आलं आता भूक लागली, नारळ फोडायचं, तर नारळामध्ये खोबरं नाही निघलं. ते काय येडा सोनार थोडाच होता खोबऱ्याचं नारळ ठेवाला. त्यानं शेंडी सगळ्यात नारळाला सळई घातली, छिद्र पाडलं, मधलं खोबरं पाणी काढून टाकलं, त्याच्यात मोहरा कोचल्या आणि कणकीच्या गोळ्यानं छिद्र बंद केलं आणि ते समाधीवर टेकले. आणि ते नारळ फोड्याबरोबरच मोहरा. नेमकीच बरमाटी सागाची हवेली तयार झाली ती एक जणाची. बरमाटी साग, सागात एक नंबरचा साग बरमाटी साग. आणि ह्या सागाची हवेली तयार झाली आणि त्याला काहीतरी अडचण आली आणि त्याने इकरीस काढली. नारळ फोड्याबरोबर सगळ्या मोहरा दिल्या, हवेली याच्या नावची. दुपाराच रजिस्ट्री कोणाच्या माहिती? माईनन बापानं हाकलून दिलेला पोटाचा लाचार, भाकरीचा भिकारी, बरमाटी हवेली, सागाची हवेली. वाणी इतकी पवित्र झाली. देहूतल्या मालकानं दिलेलीची अक्षरं तर वाचलीच महाराज, वाचलीच. पण तिथून पुढं लक्षात ठेवलं मालकाचं कीर्तन सोडायचं नाही. आणि तुकोबरायचं कीर्तन ऐकत असताना एके दिवशी एक एवढा अधिकारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसला, ज्या अधिकाऱ्याचा जन्म आजचा दिवस आहे, ज्या अधिकाऱ्याचा जन्मदिवस आजचा, माझे रयतेचे राजा छत्रपती शिवराय मायबापाने हाकलून दिल्याच्या मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकायला बसले. आणि काय पुरुषार्थ महाराज, काय संत मोठं करत असतात माणसाला. तुकोबरायांनी एक असं सांगितल्याबरोबर त्यानं वेदाच्या रुच्या सांगायच्या, शास्त्राचा मतितार्थ सांगायचा, पुराणाचा भाव प्रगट करायचा. आणि महाराज तुकोबरायाला छत्रपती मानायचेच, रयतेचे राजा मानायचेच. पण छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं, आतापर्यंत मी सोनबा ठाकरांसोबत तुकोबरायाचे कीर्तन ऐकायला जायचो. सोनबा ठाकूर तुकोबरायाचे मृदंगाचार्य होते. आणि छत्रपतींचा सोनबा ठाकरांचा कॉन्टॅक्ट व्हायचा एका मावळ्यामार्फत. आणि सोनबा ठाकूर सांगायचे, राजे आज अमक्या अमक्या ठिकाणी कीर्तन आहे. तर सोनबा ठाकराशी सहमत करून तुकोबरायाचं कीर्तन ऐकायला छत्रपती जायचे, राजे जायचे. पण हा व्यक्ती कधीच नाही भेटायचा. काय योग महाराज. राजांनी कीर्तन आटपल्याच्या नंतर तुकोबरायाने विचारलं, गुरुवर्य महाराज कोण आहे? कोण? गरीब आहे पण प्रचंड विद्वान आहे. महाराज त्या दिवशी रयतेच्या राजाने तुकोबरायाच्या पुढे हात पसरला. काय देऊ राजे, आमच्या घरची देवपूजा करण्यासाठी हे देऊन टाकता का? मा जगदंबेची पूजा आम्ही कधी कधी स्वारीवर असतो, फिरत असतो, तर अशा वेळेला आमच्या घरची देवपूजा मा जगदंबेचं अधिष्ठान, विधियुक्त पूजा करणारा, अभ्यासानुसार तुम्ही मानता त्या अर्थी मोठी व्यक्ती आम्हाला भेटेल का? आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाने त्याचं बोट घेतलं आणि रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या हातात दिलं. जा राजांच्या घरी पूजेचा मान. महाराज सुटकेस भर पैसे ज्याच्याकडे, तो आपल्याकडे आला की आपण फोटो काढितो. सुटकेस भर पैसे ज्याच्याजवळ आहेत का, गठुडं भर, ते आपल्याकडे आला की आपण फोटो काढतो ना 8-8 दिवस टेटस होतो. आमच्याकडे साहेब आले, तुला दाबायला आलता, साहेबाच्या गोळ्या संपल्या का तुला मोठं करीन आणि तो भिकार चोट होईन. महाराज अशा राजाच्या हातात बोट दिलंय की जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत राजांचा इतिहास, तोपर्यंत त्या पूजा करणाऱ्याचा इतिहास आजही त्याचं नाव आहे. काय ताकद असते, किती मोठी ताकद. किती मायबापानं हाकलून दिलेल्या व्यक्तीला रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर देवघरामध्ये पूजेचा मान प्राप्त होते. कोणाची ताकद आहे? तुकोबरायांची. कोणाची ताकद आहे? ज्ञानोबरायांची. महाराज मायबापानं हाकलून दिलेल्याला सुद्धा इतकं मोठं करतात. ही संतांची महती आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, म्हणून मालक म्हणले मी किती वर्णन करू.
मला नाही करता येणार, नाही करता येणार. महाराज एका राक्षसासोबत, नवे नवे एका विद्वानासोबत, नवे नवे एकाला वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा प्रगल्भ अभ्यास आहे आणि प्रचंड श्रीमंत राजा, त्याच्यासोबत पंढरपुरातल्या मालकाचं युद्ध सुरू, युद्ध सुरू, युद्ध सुरू. रत्तात्रेता युगातला प्रसंग आहे. युद्ध चालू होतं. ही जी पताका लावली ना पुढं, धर्माची पताका, आता पताका ज्याला वाटन तशा तयार करायला, कारण गिऱ्हाईक आहे ना त्याला. आपल्या महाराष्ट्रात कोणतंही दुकान टाका, त्याला गिऱ्हाईक आहेच. कोणतंही टाका, त्याला गिऱ्हाईक आहेच. पण पताका कशी असावी याचं थोडस भान ठेवा. माझ्या रयतेच्या राजाच्या समोर लावलेली जी पताका असते, ती पताका म्हणजे वारकऱ्यांची पताका असावी. भूषण असते. येणेकरी माफ करा, तुमच्या गळ्यात इना घेऊस तर 25 तुळशीच्या माळा घाला, पण ते प्लॅस्टिकची माळ कामाची नाही. विठाला विठाला सोमदारान घालू द्या, त्यान कमराला का बांधी नाही शिक. पण विळा हे फार मोठं स्थान आहे आपल्या संप्रदायातलं. राजे हो, ह्या इन्यामुळं अब्जावधी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर पण भाकरी भेटतात. इतका मोठा पुरुषार्थ त्या विण्याचा आहे. माळा घाला, संध्याकाळी तुम्ही एक काठ होईनच रुतत्यात म्हणून त्या घाला. भगवंत तुमचं चांगलं करीन राजे हो, माझ्या मोठ्या भावासारखे आहात तुम्ही. पताका एका वानराच्या कमरेला विठ्ठलबुवा असा शेला बांधलेला आणि त्या शेल्यामध्ये पताका खोसलेली. नावे गंधमादन. महाराज राग आला रावणाला. अरे बेट्यानो, मूर्खाओ, माझं खाता हराम खोरो. एक वानर मारता येत नाही तुम्हाला भडव्यांनो. ही शिवी साधी द्यायलोय. श्लोक ऐकायचा तुम्हाला. यावतो सर्वस्थितानां सगर्भे गलिता भवानां आपादो जन्म संगानां पुरुषार्थान क्लिंबे जयो. क्लिंबे कळतो तुम्हाला? नपुसक. हे तुम्ही नपुसक अवलादी आहात. याच्याही पलीकडचा श्लोक आहे, पण त्याचा अर्थ सांगायला माझं वय कमी आहे. अजून 15 वर्ष जगलो तर त्या श्लोकाचा अर्थ सांगेल. पुढे आहेत माझ्या माय मावल्या, माफ करा. सांगायला आता काय हरकत नाही, पण माणसं नंतर बोटं घालीत काही बोलत बाबा. यांना भ्यावं लागतं आणि ह्यांना आला ऐकायला. विठाला विठाला. मी कधी वाचल्याशिवाय कधी कीर्तनात काही बोलणार नाही. एक किंवा अधिकाऱ्यांचं ऐकून सांगतो. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी आधार नसताना बोलणं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप असते. आता तुम्हाला गोष्टी ऐकायची सवय लागली, ते द्या सोडून. आमच्याकडून अपेक्षा करू नका गोष्टीची, कारण आम्हाला बी यम हानीन इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची, आणि तुम्हाला कोण्या नरकात टाकावं हे पण कळणार नाही. विठाला विठा. गोष्टी विनोद किती असावा. विकास राजे जेवणात लोणचं किती वापरतो, तेवढा जर विनोद असेल कीर्तनात तर झालर मंडपाच्या झालरी इतका. खालपस्तोर म्हणल्यावर सदानंद गुरुजी तो पडदा झाला, कातकडी गुरुजी तो पडदा झाला. झालर कशी होईल? मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. मोठ्यांनी टिकवलेला संप्रदाय. आम्ही काल परवा टपराच्या गाडीत बसणाऱ्यांनी जरा हिशोबात बोललं पाहिजे. मोठ्यांनी सांभाळला हा संप्रदाय, मोठ्यांनी इथपर्यंत आणलाय त्या लोकांनी. त्यांनी संप्रदाय सांभाळत आणत असताना गुरुजी मला असं वाटतं त्यांना बुंदी खाल भेटली नसेल, शिरा पण नव्हता. 40-45 वर्षापूर्वी संप्रदायातल्या लोकांनी कण्या, आंबाड्या, घोगऱ्या, ज्वारीच्या भाकरी आमटीसोबत खाऊन कीर्तन केली. विकासराजे, आपण गोड संप्रदाय सांभाळायला पाहिजे. आपल्यासाठी काळ गोड आलेला आहे, नाही चुका करायच्या आम्ही. चला. रावणानं धारेवर घेतल्या. दुसऱ्या दिवशी रावणाच्या सरदारानं बाण सोडला आणि गंधमादन नाही मारला. काय त्याच्या बापाची माय व्याली गंधमादन मारायला? फक्त झेंडा उडीला.
झेंडा. लाकूड खाली राहिलं आणि जेवढ्यात पताका होती तितका उडून टाकला. महाराज असलो युद्धामध्ये चंचळ होतं गंधमादन. बापरे, कृतात्रेता युगातला पहिला वारकरी. आणि द्वापार युगातला पहिला वारकरी कोण असेल तर सुदामदेव असतील. पुराण सांगते, मोठ्यांचं वाक्य मी नाही सांगत. माझं कोण ऐकणार आहे? आणि आपलं मानलं पण नाही पाहिजे गुरुजी. मोठ्यांचं मांडायचं, त्याच्या किंमत असती, त्याला भाव असतो, त्याच्यावर श्रद्धा असती, त्याचं वजन असते. आम्ही सांगितलेलं पपेची माय ऐकायची नाही तर तुम्ही कशी ऐकताल? पपेची माय म्हणजे माई बायको, तुम्ही कसं ऐकताल? मोठ्यांचं वाक्य. सावध केलं गंधमादन जी. पताका कुठे? दुःख वाटलं. आज मला मालक काय म्हणतील, काय त्यांचा महिमा वारंवार सांगते. मालक काय म्हणतील म्हणून लक्ष्मणाच्या कमरेला सुग्रीवानं एक शेला दिलता पांढऱ्या रंगाचं, उपरणं दिलतं. आणि युद्ध करताना ते उपरणं लक्ष्मणजी कंबर बांधायचे. आणि पंढरपुरातले मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र व्रतस्थ होते. त्यांना वस्त्र घेता येत नव्हतं, वल्कल्य होती. वा. लक्ष्मणजीच्या कमरेचा पांढरा शेला ओढून घेतला. जितकं अर्ध लाकूड राहिलं ते उजव्या भकाळीत टोचलं. त्याच्यातून जितकं रक्त येईल त्या रक्तानं ते कपडा भिजवला आणि लाल पताका लावली. आणि मागच्याला सांगितलं, ए सावध पताका. हे सगळं दृश्य मारुतीराय पाहत होते मारुतीराय. वानरांचा राजा सुग्रीवानं मारुतीरायाला सांगितलं, आज आपल्या कुळात अपमान होणार होता. लक्ष्मणजीनं आपल्याला सोडलं नसतं हनुमंता. एका वानराला ध्वज सांभाळता येत नाही, तुम्ही काय कामाचे आहेत? पण आज यानं आपलं नाक शिल्लक ठेवलं, आपली इज्जत शिल्लक ठेवली, आपली छाती उंच केली, आपली मान उंच केली. परिणाम सांगू, दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने त्याला मारले. साधू किती मोठा आहे महाराज, किती मोठा आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने मायबापानं हकलून दिलेल्याला राजाच्या दरबारात स्थान भेटते. साधूची ताकद. आता साधू किती मोठा आहे पा, आता किती मोठा आहे साधू पा. मारलं त्याला. काय प्रेम, काय भाव, काय श्रद्धा. ज्या दिवशी गंधमादनाचा मृत्यू झाला त्या दिवशी एकाही वानरानं पाला खाल्ला नाही. शांत पडून राहिले. किती मोठा दुःखवटा असेल, काय दुःखवटा असेल, किती मोठा दुःखवटा. संध्याकाळी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र शिबिरामध्ये राहुटीमध्ये झोपलेली आहेत. झोप येत नाही. वेगात सांगतो, पुन्हा एखादा प्रसंग व्हावा. मला वेळ सांगा बरं, कधी संपवायचंय मला कळत नाही. हा, तुम्ही हात करताल त्यावेळेला मी जे विठ्ठल करील. मारुतीराय गेले. प्रभू आज खिन्नात. अरे हनुमंत खिन्न नाही, पण कोणाचा तरी स्वर माझ्या हृदयाची तार छेडते रे, माझ्या अंतकरणाची तार छेडते, माझं हृदय तारते. कोण असेल तो कोण? नाही प्रभू, सगळी वानर आज बिना अन्न पाण्याची झोपलेली आहेत. प्रत्येक जण दुःखानं गंधमादनाच्या दुःखाच्या थारोळ्यात पडलेला आहे. कोणी तुमचं आत्मभजन करत नाही. नाही, कोणीतरी करत आहे. मारुतीरायने विचार केला, सरत्या शेवटी गंधमादनाचा मृत्यू झाला. अंधारात प्रेत सापडलं नाही. उद्या सकाळी प्रेत सापडून त्याचा अंत्यविधी करावा लागेल. म्हणून मारुतीराय त्याच रात्री युद्धभूमीच्या परिसरात चक्कर मारत होते. कातकडे गुरुजी, सदानंद गुरुजी तेवढ्या अवकाशात चक्कर मारता मारता एक हाडा मासाचा गोळा उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर आदळला. मांस राहिलेलं नव्हतं, चिंबून गेलं. त्वचा होती, हाडाचा चुरा झालेला होता. एवढा गोळा त्यानं कर 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 हातात दाबून मारलं गंधमादनाला. फक्त रावण म्हणला होता, ते म्हणला मेलो तरी हरकत नाही, पण रावण म्हणणार नाही. इतकी देवावर श्रद्धा. आणि तो हाडा मासाचा गोळा मारुतीरायाच्या पायावर आदळलेला आहे. मारुतीरायांनी खाली पाहिलं, एवढा काही चांदण्याचा प्रकाश नव्हता. पाहिलं खाली,
तर हाडा मासाचा गोळा आहे, उचलला हातावर, थरथर थरथर गोळा करत होता. कोण? पवनसुता, अंजनी नंदन, मी गंधमादन आहे. अरे, मी तुला सापडण्याचा प्रयत्न उद्या सकाळी करणार होतो रे, युद्ध सुरू व्हायच्या अगोदर. काय योग आहे, गंधमादन तुम्हाला सापडलास. महाराज, हाडा मासाचा गोळा मारुतीरायने हृदयाला लावला. 11वे रुद्र आहेत मारुतीराय. मारुतीराय सारखं भजन कोणी केलं नाही. मारुतीराय वारकरी संप्रदायात किती मोठे. हरी भजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग लाग कळी चुकविला कोणाची मायव्याली तुकोबरायच्या भक्तीचं माप काढायची. आगा वसंती सत्य लोकानाम चतुराननो भयव्याप्ती तथा एकमाक्षरास्ततो फलकटम भयस्थिताया. भाष्यकाराचा पुरावा आहे. 1000 ब्रह्मदेव तराजूत टाका आणि तुकोबरायच्या गाथ्यातले एक अक्षर एकीकून टाका. 1000 ब्रह्मदेव पाचोळा. ही तुकोबरायची श्रीमंती. तरी पण त्या तुकोबरायनी मारुतीरायला नमस्कार करावा. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. आणि त्या मारुतीरायनं गंधमादनाचा हाडा मासाचा गोळा हृदयाला कवळून धरलाय. कवळून धरला, कवळून. पुष्पदंत मागे चालत होता. वानरे पुष्पदंत, यतिदंत, साक्षीदंत, भयदंत, नदीतनय वानरांची नावं होती. हा पुष्पदंत पाठीमागे मारुतीरायच्या समोर आला. मारुतीराय, काय गंधमादन सापडलाय रे. खाली बसले आणि गंधमादनाचं पार्थिव चुरा झालेला गोळा मांडीवर घेतला मारुतीराय. काय नशिबवाने होते, पण त्याला मारुतीरायची मांडी सापडली. अरे, अजून चेतनेस, अजून तुझ्यात भजन. राम 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 भजन त्या त्वचेतून, त्या हाडातून, त्या मासाच्या तुकड्यातून येत होतं. इच्छा काय? काहीच नाही. एकदा फक्त त्याचे पाय दाखव. मारुतीराय, रे युद्धाच्या शेवटच्या वेळेला मला मारलं रे. मी हजारो वानरांना कुंभकर्णाच्या पोटातून वाचवलं रे मारुतीराय. पण मला नाही वाचता आलं. मला आनंद एका गोष्टीचा आहे, माझ्या वारकऱ्यांना मी त्याच्या पोटातून कानावाट बाहेर काढलं. मी मरू दे, पण माझे वारकरी मी वाचलेत. मला जाता जाता एकदा त्याचे पाय दाखव. लक्ष्मण बाहेर आले. काय हनुमंत, गंधमादनाचं पार्थिव. सकाळी विल्हेवाट लावू. थोडा रागीट स्वभाव होता. मारुतीरायनं सांगितलं, लहाने मालक, सकाळपर्यंत थांबायला वेळ नाही.
सकाळी शिंग वाजेल, शंख वाजेल, दुधुंबी वाजेल, युद्धाकरता तयारी करावं लागेल. आताचे आता गंधमादनाचं पार्थिव एकदा मोठ्या मालकाच्या पायावर टाकू द्या. हनुमंत कळतंय तुम्हाला? मेलेल्या माणसाचं चुरा झालेलं शरीर मालकाच्या पायावर. मारुतीरायानं सांगितलं, जरी मेलेलं आहे, जरी हाडाचा चुरा झालाय, जरी त्वचेचं पोत्रा झालाय, मांस चुरा झालंय, लगदा झालाय मासाचा फुल चुरगाळल्यावानी, तरी पण लहाने मालक याच्यातलं नाव अजून संपलं नाही, याचं भजन संपलं नाही. अजून याच्या कणाकणातून राम नावाचा ध्वनी निघतोय. मालकाच्या पायावर टाकलं. काय मालक हे महाराज, तो बी उधार आहे पंढरपुरातला मालक. पंढरपुरातल्या मालकाने पायावरचा गोळा हातात घेतला, हृदयाला लावला, हृदयाचा वंजळीत घेतला. कतकडे गुरुजी डोळ्यातल्या पाण्यानं त्याला अभिषेक केलाय. अभिषेक केला, अभिषेक केला. देवाच्या स्वागताकरता एका गंधर्वानी हार आणलेला होता. तो कोण गंधर्व होता घरी गेल्यावर पहा, रामायणात पाहू नका, दुसऱ्या पुराणात पहा. त्या गंधर्वानी हार आणला होता. तो हार भगवंतानं स्वीकारला नाही. मी वनवासात आहे, याच्याकरता मला हार नकोय. तो हार शिबिरामध्ये राहुटीत ठेवलेला होता. गुरुजी त्या हारावर, सदानंद गुरुजी ते पार्थिव ठेवलं आणि सुग्रीव बिभीषणाला बोलवलं. सांगितलं, राजा ह्या उद्या याला समाधी द्यायची, समाधी द्यायची, समाधी. राजन, ज्या दिवशी रावण मरेल त्या दिवशी लंकेचा राजा मी तुम्हाला करीन. पण मध्यरात्रीच्या वेळेला पंढरपुरातल्या मालकाने रावणाचा भाऊ बिभीषण याला भीक मागितली. लंकेशा, रावण मरेपर्यंत सीता देत नाही, त्याला मारण्याची इच्छा नाही, पण ते सीता देत नाही रे. मी त्याला मारणार, पण त्याला मारल्याच्या नंतर लंकेचा राजा तुम्हाला करीन राजे. पण एक भीक देऊन टाका, सुतुळीचा तोडा पण मागणार नाही, पण माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. जगात पहिली सोन्याची समाधी कोणाची असेल तर गंधमादनाची आहे. सोन्याची समाधी, सोन्याची समाधी. यमधर्माने गंधमादनाला विचारलं, अरे योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी, बार गणगुळ्या उगाळणारे, माळा घालणारे, आमक करणारे, तमक वरणारे, गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे, प्रचंड कीर्तन करणारे, आमाप संपत्ती कमवणाऱ्या सगळ्या लोकांच्या स्वप्नात देव नाही. तुला विश्वाच्या मालकानं पाय दिले, हृदय दिलं, डोळ्यातलं पाणी दिले. काय पुरुषार्थ आहे तुझा? त्यानं सांगितलं, यमधर्म महाराज, हे माझं काहीच नाही, माझं काहीच नाही. एका संतांनी मला मोठं केलंय. बा तुझी येणी संगती, उद्धरिल्याशी वानर पंगती. ही सगळी कृपा मारुतीरायाची. महाराज, मारुतीरायाच्या कृपेनं पाला खाणार वानर जर एवढ्या पदाला जाऊ शकते, हा संतांचा पुरुषार्थ आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त
मला संपित येत ना वाटतंय थोडस. बर बर बर. नाही, खालच्यांनी म्हणून हेच बोलला म्हणून. तुम्ही जर म्हणत असाल तर 10-5 मिनिटं सरकतो, मग काय मीटर जळत आहे. हे बंद करायचं पंढरपुरातल्याच्या हातात. त्यांनी सकाळी दाबल्यावर निरोप पण येईल 12 वाजता गिरगावकरांचा अंत्यविधी. त्याच्या हातात येईन गुरुजी सगळं, आपल्या काय हातात आहे. ऐका, माझ्या रयतेच्या राजांचा जन्मदिवस आहे आज. प्रगट उत्सव सोहळा आहे. आजच्या तारखेला काय आनंद असेल महाराष्ट्रात महाराज. त्यावेळेला शिवनेरीवर ज्या वेळेला तोफांची सलामी झाली आणि रयतेंच्या राजांचा जन्मोत्सव सोहळा झाला, त्यावेळेला मला असं वाटतं तो पाळण्याची दोरी ओढायला श्रुती आली असेल. श्रुती जगात ती पहिली पत्रकार श्रुती होती, ती आली असेल ती दोरी ओढायला. काय आनंद असेल महाराज. राजे हो, तरुणांना एक विनंती करतो, तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला बुटासकट नमस्कार करतो. उद्या सकाळपासून दिवसात एकदा मायबापाचं दर्शन घेत जा. तुम्ही कोण्याच देवाच्या पाया पडायला जाऊ नका, पण एकदा आई वडील ज्याचे जिवंत आहेत का त्यानं पाया पडत जा. एखाद्याचे वडील जर मृत्यू पावले असतील ना राजू, तर आपल्या बाबाची एक प्रतिमा करून आणा, दक्षिणेकडे तोंड करून घरात लावा. सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर त्या प्रतिमेला हात जोडून नमस्कार करा. सगळ्या देवाच्या पाया पडायचं ताकद तिथं प्राप्त होती. घ्या माझ्या राजाचा आदर्श. तुम्ही लय टाळ्या वाजू नका, थांबन जरसक. तुम्ही लय देवलासण्या झालात. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. अशा कुठेही सतीनी गजावू नका. तुमच्या चपला सगळं दंडवत घालतो तुम्हाला. कराच्या छत्रपती शिवरायांच्या जन्म सोहळ्याच्या जन्मतिथीनिमित्त उद्यापासून ठरवा, जिच्या कपाळावर कुंकू येतीन आंघोळ झाल्याच्या नंतर कोण्या देवाकडे जायच्या अगोदर आधी मुख्य देवाचं दर्शन घेईन, कपाळाच्या मालकाचं. वाका नवऱ्याच्या पायावर, भला तो चूक वागत असला तरी वाका. कारण सांगू माझ्या माईंनो, तुमच्या नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याच्या नालायकपणा कंटाळून जर तुम्ही नालायकपणा केला, तर तुमच्या पोटी जन्माला आलेल्या वासरांचा उन्हाळा होतोय, तुमच्या लेकरांचा उन्हाळा होतोय. म्हणून त्या हरामखोरानं काय हरामखोरपणा केला तरी करू द्या, पण कधी मधी त्याच्या पायावर डोकं ठेवा. त्या भाडव्याला एक न एक दिवस त्याची जागृती येईल. अरे, गाईसारखी बायको आहे पण मी पापी आहे. गाईसारखी बायको भेटली पण मी हरामखोर पापी आहे. एवढ्या मी इतका चुका करू नये, माझ्या पाया पडती. तो सुधारण्याचा प्रयत्न करील. तुमच्या कपाळात ती ताकद ठेवा. पडा पाय माझ्या माईनं, पडा. तुमच्या लेकरांकरता पडा. तुकोबरायचं कीर्तन चालू. गुरुजी विकासराजे कीर्तन चालू. एवढा पुरावा आहे का? मला वाटते माणसं जेवायचेत ना, पंढरनाथ बुवा, विठ्ठल बुवा जेवायचेत ना माणसं. प्रसादात अडचण नकोय. कारण मी सकाळपासून कीर्तन केलं तर मलाच विमान नाही, तर तुम्हाला कुठे येणार आहे? त्याच्यामुळं प्रसाद महत्वाचा आहे. सगळ्यांचे लेकरं बाळं, छोटी, वयोवृद्ध, तपवृद्ध, बालभैरवनाथाचा प्रसाद आहे, ज्ञानोबराय तुकोबरायचा प्रसाद आहे, रयतेच्या राजाच्या जन्मोत्सव सोहळ्याचा प्रसाद आहे. माझ्या माईंनो, तुकोबरायचं कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवराय बसलेले आहेत. त्या कीर्तनामध्ये सिद्ध अनगडशा फकीर बसलेले आहेत. अनगडशा फकीर, सिद्ध पुरुष बसलेला आहे. ते दुकानात धुपन काढणारा नव्हता. 3-3 महिने आंघोळ नाही चालला धुपन काढायला. सिद्ध फकीर महाराज. त्या फकीरानं चिमटा वाजिल्याच्या नंतर विकासराजे त्या परिसरात पाऊस पडत होता. इतका त्याचा चिमटा सिद्ध होता. तो फकीर ऐकायला बसलेला आहे. आजही तुकोबरायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. 14 लोक उभे आहेत. गुरुजी, तुमची जागा त्या 14 लोकांना होती, त्या टाळकऱ्यांना. बुवा, तुमची जागा सोनबा ठाकरांना होती. 14 लोक टाळकरी तुकोबरायचे. आणि तुकोबरायच्या समोर
झळझळीत ज्या जिरे टोपाचं तेज प्रांतातल्या इद्दुलतेला लाजवील, आकाशातल्या चपळेला लाजवील, चांदण्याच्या तेजाला मुरवील असा तेजस्वी मुकुट घातलेले रयतेचे राजा, धर्मनिरपेक्ष राजा त्या कीर्तनात बसलेले आहेत. महाराज प्रजेला आई म्हणणारा राजा होता. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. तिला पाहुन आई म्हणाला, तिला पाहुन आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. रयतेचा राजा नाही होणार बरं, राजे होतील सदानंद गुरुजी, पण रयतेचा नाही होणार. रयतेचा राजा तोच माझे राजे छत्रपती शिवराय कीर्तनात बसलेले आहेत. मंबाजीबुवा गोसावी बसलेले आहेत. मंबाजीबुवा गोसावी भगवान शिवशंकर कृपापात्र. शिवशंकर कृपापात्र. सकाळपासून महादेव भेजीला आणि कपाळाचा महादेव बिना डब्याचाच ऑफिसला गेला आणि तिथं गेल्या वडापाव खावला. माम 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 म्हणलं डबा काय आई जडायला म्हणलं डबा काय झाला. ती महादेवाला गेली ती म्हणलं वाटोळी संग लग्न केलंस तो. जी नवऱ्याला उपाशी पाठवून महादेवाला पाणी घालती ती वाटोळे. ही ज्या भागात असेल त्या परिसरात दुष्काळ पडत असतो. गळ्यात शपथ कुठं. जी नवऱ्याला उपाशी ठेवून महादेवाला पाणी घालती, जी नवऱ्याला उपास उठून पांडुरंगाला मंजुळा वाहती, ही वाटुळे. टकटक दिसायल्यात 25 जणी, पण करू काय आता. माझा जो बंदूक नाही नाही तर इथून फुकली असती. हो नवऱ्याला भाकर देत नाही, महादेवाला भिजवायला चालली. सर्दी होईन त्याला सर्दी. हो तुला कोण सांगितलं अडचणीत हात घाली ती इचू निघतील. महाराज नवऱ्याला मानणाऱ्या स्त्रीसाठी जगाच्या मालकानं मेलेली बाई जिवंत करावा. नवऱ्याला चिताभस्म समर्पित करायचा नाद. आणि त्या दिवशी माणूसच मेलं नाही. कातकडे गुरुजी, सदानंद गुरुजी. नवऱ्याचा पण मोडू नये म्हणून बाईनं स्वतः जोहार केलं. आत्महत्या नाही बरं, जोहार केलं तुळशीपाशी आणि मुठभर लाख शिवजीला समर्पित केले. शिवजी म्हणले माणूसच मेला नाही, चिताभस्म आणलंच कुठून. माझ्या पत्नीनं आजचं काम केलं, काय पाहिजे मला तीच वापस द्या. महाराज देवादिदेव भगवान शिवशंकरानं त्या देवराची पत्नी वापस करावी. इतकी निष्ठा नवऱ्यावर पाहिजे. एक सांगू माझ्या महिनो राग येईल तुम्हाला. एक काम करा ना, तुम्हाला राग आला तर तुमच्या परिसरात जे जे लोक सप्तेचे आयोजन करतात का त्याला पत्र पाठवा. आपल्या जिल्ह्यात गिरगावचा बाळाही आला नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यात नाही आला पाहिजे. जिल्ह्यात वाटल्यास शेजारच्या जिल्ह्याला बी राजी करा, त्याही जिल्ह्यात येऊ देऊ नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय भिकार चोट नाही. विठाला विठा तुम्हाला पटेल असं कधीच बोलणार नाही. माझ्या मालकाने मला बरं म्हणावं असं म्हणे. गुरुजी मालकाचं दर्शन घेणाऱ्या बाईची ताकद देवावर असते, तिची देवावरी सत्ता. देव तुमचं ऐकतो माझ्या माईने. देव देव चला. मंबाजीबुवा गोसावी भगवान शिवशंकर कृपापात्र. शंख वाजवायला यायचे सकाळी. शंकर उठा मंबाजीबुवा. आणि ते मंबाजीबुवा कीर्तनात, अंगरशा फकीर कीर्तनात, रयतेचे राजा छत्रपती शिवराय कीर्तनात. माझ्या माईंनो नवऱ्याला साथ दिल्याच्या नंतर नवरा किती मोठा होतो माहिती का महाराज. खंब्याला लावलेला दिवा, त्याला आपण पोल म्हणतो. लाईट असतो ना खंब्यावर लावलेला पोल. त्या लाईटच्या दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मांडली तुम्ही. महाराज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्याचा हात कोणाचा होता माहिती का? त्यांची धर्मपत्नी महाराज भारत माता रमाबाई. त्या माऊलीची कृपा होती. आपल्या नवऱ्याला वाटेल त्या सुखदुःखाच्या खळग्यामध्ये खांद्याला खांदा लावून संसार केला ज्या माऊलीने. म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशभर देशाच्या बाहेर चमकले. ही त्यांच्या धर्मपत्नीची कृपा आहे. एकटा मोठा होऊ शकत नाही. महाराज श्रुतीनं प्रश्न केला एकनाथ महाराजांना. बाजूला दुसरी एक प्रतिमा आहे. शाहूराजे
राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक. वा वा वा, त्याही प्रतिमेला प्रणाम. आदर्शवाद घ्या. काय सांगत होतो मी? फकीर श्रुती नावाची पत्रकार नाथांकडे आली. महाराज, तुमच्याकडे 36 वर्ष जगाचा बाप कामाला राहिला, हा तुमचा पुरुषार्थ आहे का गिरिजा काकींचा पुरुषार्थ आहे? नाथ बाबा म्हणले, मला कशाला विचारती, तिलाच विचारणं. तर श्रुती गिरिजा काकींकडे गेली. काकी, तुमचे लुगडे पंढरपुरातल्या मालकानं 36 वर्ष धरले, असा तुमचा काय पुरुषार्थ आहे? तर गिरिजा काकी होत्या, अंगाला गंड लावणाऱ्या नव्हत्या. त्या म्हणल्या, पवित्र निष्ठावंत वारकरी पतीचं कपकू कपाळाला लावते, म्हणून जगाचा बाप माझ्या इथं कपडे धुवाला. एक उत्तर मिळालं, पण श्रुती समाधानी नाही ना. श्रुती नाथांकडे गेली. महाराज, तुमच्या पत्नीनं मला हे उत्तर दिले, गिरिजा मातेनं, मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. माझ्या घरी आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा जीव घातल्याशिवाय जाऊ दिलं नाही, हे तिचं दयाळूपणाचं पुण्य टोकाला गेलं, म्हणून जगातला बाप आमच्या इथं 36 वर्ष राहिला. एकट्यानं गाडीचे चाकं जर लहान मोठे केले तर गाडी कशी चलती हो पंढरी बुवा? विठ्ठल बुवा, कशी चलती गाडी? तुम्ही हाणली नसेल ना कधी बैलगाडी? हाणली का? बर 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 बर. बैल चांगले उंच असल्यावर किती दांडी लांब असती? आता कुठं गाडी हाणली तुम्ही? चला बाय, गाडीला 3 दांड्या, 2 सरळ असतात सारख्या, मधी जी वरी टेकली त्या दांडीला काय म्हणते? हा, बाकीच्या कशाला उत्तर देता? कॉफ्या करता का तुम्ही? मला विठ्ठल बोला विचारायचं होतं. विठाला विठाला विठाला. मला सांगा, विठ्ठल बुवा, गाडीचे चाक जर लहान मोठे झाले तर गाडी व्यवस्थित चलत नाही. संसारूपी रथाचे चाक पती आणि पत्नी आहे. हे जर सदानंद गुरुजी तिरपड झालं ना, तर ज्याच्या इथं सोन्याचा बंगला आहे त्याचे पण संसार फुकून दिले. तिरपड झाल्याच्या नंतर इतकं काम चुकीचं होत असतं, इतकं काम चुकीचं, इतकं नका नका विशुद्धपणे. ही मोठाली अधिकारी लोक, छत्रपती शिवराय, अंगणशा फकीर, मंबाजी गोसावी तुकोबरायच्या कीर्तनात येत. तुम्ही मागितलेले 10 मिनिटं तर गेले, आता 5-7 मिनिटं मला पुन्हा द्यावं लागतील. यायचं पाप लागन मला, आम्हाला उपाशी ठेवालाच म्हणून. त्या कीर्तनात एक बाई मेलेलं लेकरू घेऊन आली. त्या कीर्तनात एक बाई तिचं पोटचं मेलेलं लेकरू घेऊन आली आणि मांडीवर लेकरू घेऊन कीर्तनात ऐकायला बसली. महाराज, ती बाई पोरग मांडीवर झोपलेलं आहे असं सगळ्या लोकांना वाटत होतं, पण तिथे एक सिद्ध फकीर आहे, मुस्लिम समाजाचा गुरु, सिद्ध फकीर आहे, सिद्ध फकीर अनगडशा. गुरुजी फकीराच्या डोळ्यातले पाण्याचे थेंब टप 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 कटुऱ्यात पडले. पुढं कटुरं टेकलेलं होतं आणि कटुरं डोळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं उतुंग भरून वाहत होतं. तर कीर्तन करत असणारे माझे देहूतल्या मालकांनी विचार केला, आतापर्यंत या अनगडशाने फारशी कीर्तन ऐकली, हा मुरब्बी माणूस आहे, सिद्ध फकीर आहे, पण आज असं काय दुःख झालंय की जेणेकरून याच्या डोळ्यातल्या पाण्यानं कटुरं भरलंय, ज्या कटुऱ्यामध्ये 1300 क्विंटल गहू टाकल्यावर भरत नाही. ते कटुरं फक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची कन्या भरका हात झटकिल्याच्या नंतर भरतय. ज्या कटोऱ्यामध्ये 1300-1350 क्विंटल गहू टाकल्यावर भरत नाही आणि ते कटोरं डोळ्यातल्या पाण्यानं भरतंय, त्या अर्थी दुःख कोणतं आहे? आणि तुकोबाराय खाली वाकले, विचारलं, अनगडशा, रुदंती को भवाहा, आपण कशा करता रडता? महाराज, गुरुवर्य गुरुवर्य, कारण अनगडशा फकीराचा शाप तुकोबारायांनी खंडित केलता. ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा माणूस आहे अनगडशा फकीर कातकडे गुरुजी, आणि रामेश्वर शास्त्रीला दिलेला शाप तुकोबारायांनी एका अभंगात खंडित करावा. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृताघात ते भीता, कर्तव्य नीत होय त्याची, एका अभंगात शांत. कौन ऐसा बंदा है ला इलाहा इल्ला इल्ला, इंशाअल्लाह, बिस्मिल्लाह,
रहमिल्ला। हे परवरदिगार, कौन बंदा है जिन्हें हमारी बाणी खारिज कर डाली। शिष्य जवळ आला, धुनी घेऊन बोले, सरकार तुकोबा बोलोबा आंबिले, तुकोबा बोलोबा आंबिले, वही बंदा है उन्होंने अपनी बाणी खारिज कर डाली। तर कातकडे गुरुजी कोणाच्याच पुढं न वाकणारा फकीर तुकोबरायच्या पुढं मुजरा कर। आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या घोंगडीची घडी करायचं काम अनगडच्या फकीरानं केलं सदानंद गुरुजी। इतक्या मोठ्या संप्रदायातले आहेत आपण, इतक्या श्रीमंत संप्रदायातले आपण आहेत, एवढ्या श्रीमंत संप्रदायातले आहेत आपण। आणि विचारलं क्या, कानात सांगितलं, गुरुवर्य कोई तो माताजी मुर्दा लेके कीर्तन में आई है। प्रेत घेऊन कीर्तनात आली, मड घेऊन कीर्तनात आली। बोले कोई तो शिशु है, बालक है, निष्पाप बालक है, उन्हें का मुर्दा लेके आई है। तुकोबरायने फिरून पाहिलं तर मांडीवर एका बाईचं पोरगं होतं। ती बाई होती शिवजी कासाराची बायको। ती बाई शिवजी कासाराची बायको होती। तुकोबरायचे गोड श्रोता होते, तुकोबरायचे गोड टाळकरी होते, तुकोबरायचे निष्ठावंत, देवापेक्षा तुकोबरायला मानणारे शिवजी कासार होते। गरीब माणूस होता, पोटासाठी बांगड्या भरून पोटाची खळगी भरणारा कासार होता। महाराज तुकोबराय एके दिवशी शिवजी कासाराला विचारतात, बाबा अरे तू परिसरात या पवित्र स्त्रियांना बांगड्या भरतो, या महाराष्ट्रातल्या पवित्र मावल्यांना बांगड्या भरतो, पण त्यांच्या हाताला स्पर्श करत असताना तुझा भाव काय? महाराजा भाव ऐकत असताना तुकोबरायचे डोळे भरून आले असतील, नवल नाही, त्या जागची जागा ओली झाली, धरणीला सुद्धा कापरा आलतं। तर शिवजी कासाराच्या तोंडातून वाक्य पडलं, गुरुवर्य मरतानी माझ्या बाबांनी सांगितलं, अरे या महाराष्ट्रातल्या पवित्र मावल्यांना सौभाग्याचा चुडा भरायचं काम आपल्या कासारांकडे आहे। पण एक लक्षात ठेव, मी तुझं जिच्याशी पाणीग्रहण केलंय ती बायको ओघळता, जगात तुझ्यापेक्षा वयानं मोठी बाई असेल तर तिच्या हाताला हात लावायच्या अगोदर माय म्हणून तिच्या हाताला हात लाव, आणि तुझ्यापेक्षा कमी वयाची असेल तर तिला बहीण म्हणून तिच्या हाताला हात लाव, आणि मग बांगड्या भर। जगाचा बाप तुझा म्हणेल ते ऐकेल। हे वाक्य एकदा शिवजी कासारांचं तुकोबरायने ऐकलं, आणि आज तुकोबरायला कळालंय फकीराकडनं की शिवजी कासार कीर्तनात आहेत, त्यांची बायको कीर्तनात बसली, पण मेलेलं पोरगं मांडीवर तापानं फनफनलं आणि त्याचा मृत्यू झाला। तुकोबराय विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा ज्या वारकऱ्यांनी संप्रदायाची धुरा सांभाळावी, नामाचा प्रचार। गुरुजी आपण धर्मरक्षक नाहीत, आपण धर्मप्रचारक आहोत, धर्मरक्षक नाहीत। धर्मरक्षक कोण झाले माहिती आहे का? धर्मरक्षक शंभूराजे। हा शंभूराजे श्रुतीत छत्रपतींना पदवी देत असताना लाजते, पण धर्मरक्षक पदवी ही शंभूराजांना। धर्मरक्षक पदवी ही गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना। धर्मरक्षक महाराणा प्रतापांना, ज्यांनी धर्माकरता स्वतःचं बलिदान दिले, ते धर्मरक्षक असतात। आपण धर्मप्रचारक आहोत, करणे पाखंड खंडन या लोकांचं काम, पण बीज वाढवावे नाम हे आपलं काम आहे। आपण नामाचं रोपटं लावायचं। आपण धर्मप्रचारक आहेत, आपण धर्माचा प्रचार करण्यासाठी, भजन करण्यासाठी आलोत, धर्मरक्षक नाही। ह्या पदव्या आपल्याला सोबत नसतात विकासराजे, आपण धर्मप्रचारक आहोत। तुकोबाराय भजन करत असताना, विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, काय देवा या व्यक्तीचं जीवन लिहित असताना तुला झोप लागली होती? अरे काय आम्ही जीवाचं रान करून तुझ्या नामाचा प्रचार करावा, आणि आमच्या समोर जर एखादं बाळक निष्पाप प्रेत पडलं असेल तर आमच्या परमार्थाला आग लागो, धिक्क आमचं जीवन।
अरे ज्या बाईने एका वारकरी पतीची खांद्याला खांदा लावून सेवा करावी, घरी आलेल्या भांगड्यापासून आलेल्या पैशानं आलेला वारकरी जीव घालायचा, इतकी सात्विकता तिच्या जीवनात होती, तिला मेलेलं पोरग कीर्तनात घेऊन बसावं लागतंय. हिचं प्रारब्ध लिहित असताना तुला झोप लागली होती का? पण जाऊ दे देवा, आता तुझं कळेल ते कर. एक नाट होता, 61 नाटापैकी गोडसा नाट आहे. ते स्वतः करता तो वापरलाच असेल, महाराज इतरांकरता सुद्धा वापरला असेल. देवा जाऊ दे, तुझी सत्ता आहे. दे कवी आई कवी एक नारायण, हे सगळी सत्ता तुझ्या ताब्यात आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, या सगळ्या सत्ता तुझ्या ताब्यात आहे. मग इथंच तुझी सत्ता कुठं नदीत गेली? आणि कीर्तन सांगायला सुरुवात झाली आणि रडणाऱ्या माईचे डोळे मांडीवरल्या उठून पोरान पुसले. आई तू कशाला रडायली? रडणाऱ्या माईचे डोळे मेलेल्या पोरानं मांडीवून उसून डोळे पुसावा. आई तू का रडते? ती मांडील चिमटा घेती, मी झोपीत का जागी आहे. आणि मग तू कबर आहे म्हणते, माय घी त्याला, घी 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 घी. तुला वाटलं होतं ते गेलं, तर गेलं नव्हतं, बेशुद्ध पडलं होतं. असं कुठं असतंय का महाराज? तरी मोठे पण अंगाला चिटकून घेतलं नाही. हा पुरुषार्थ ज्या तू कोब्बरायचा आहे म्हणून निळंबर आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, कायकांचा महिमा वर्णू वारंवार, कायकांचा महिमा वर्णू वारंवार, कायकांचा महिमा वर्णू वारंवार, कायकांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी. एक विनंती करतो आज, गुरुजी माफ करा, वेळ तर आपली संपली, पण चालीचा जो टाईम आहे तो रयतेच्या राजांच्या आरतीसाठी टाईम आपण घालू. इतकी तुम्हा सर्व गुणवान मंडळीला मागणी मागतो. आरतीची तयारी करा. मी आता विठोबा कुमाई भजन घेतो. विठोबा कुमाई चला